पवित्र शास्त्रातून अनुवाद याचा 28वा अध्याय. यातील 1 ते 14 वचन. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे चालत रांगत वाव आशीर्वाद म्हणा आशीर्वाद माझ्याकडे धावत येत आहेत. आशीर्वाद माझ्याकडे धावत येत आहेत. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझे खिल्लारे, गोरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आज येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील असे परमेश्वर करेल. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवील. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल. आमेन, हालेलुया. तुम्ही राष्ट्रांना घाबरणार नाही तर राष्ट्रांना तुमचा धाक वाटेल असा आशीर्वाद देवाने तुम्हाला दिलाय. आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती तीत तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील. ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यापासून उजवी डावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस तर असे घडेल. आमेन म्हणा मी आशीर्वादित आहे. देवाने इस्रायल लोकांना आशीर्वादित केलेला आहे. परमेश्वर देव बापाने इस्रायलाचा जो बाप अब्राहम त्याला परमेश्वराने फार अद्भुत आशीर्वादांनी आशीर्वादित केलं. ज्या वेळेस तुम्ही परिश्रम करता, बऱ्याच वेळा सगळं जग परिश्रम करतं परंतु कधी कधी परिश्रम करूनही काही लोकांच्या हाती काही लागत नाही. खूप धावपळ करतात परंतु जीवनामध्ये काही प्राप्त होत नाही. पण आज मी तुम्हाला एक गुप्त रहस्य सांगणार आहे जे ऐकून तुमच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासाठी एक सुंदर वचन वाचतो. अनुवाद 6वा अध्याय 11 वचन. कष्ट करणं चांगली गोष्ट आहे पण शापित रीतीनं कष्ट करू नका. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हा, शापाखाली राहू नका. आशीर्वादित जीवन काय आहे याचा अर्थ आधी समजून घ्या. अनुवाद 6 आणि 11 कान उघडे ठेवून लक्ष देऊन ऐका.
तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे तू स्वतः भरली नाहीस. अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे तू खोदलेल्या नाहीत. अशा खोदलेल्या विहिरी, तू जे घर बांधलं नाही किंवा भरलं नाही ते घर, तुझी खणली नाहीस, तुझ्या बापाची नाही आणि कोणाचीच नाही अशी विहीर. ऐकताय का चर्च? ज्याच्यावर तुझा हक्क नाही ते घर, ज्या घरासाठी तू परिश्रम केले नाहीस ते घर, जी विहीर तू खणली नाहीस ती विहीर, आणि तू लावले नाहीस असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष, हे सर्व तो तुला जे घर तू बांधलं नाही किंवा ज्या घरांना तू भरलं नाहीस ते घर माझा देव तुम्हाला देणार आहे. जे द्राक्षमळे तुम्ही लावले नाहीत ते द्राक्षमळे देव तुम्हाला देणार आहे. जी जैतुनाची झाडं तुम्ही लावली नाहीत ती झाडं परमेश्वर तुम्हाला देणार आहे. ज्या विहिरी तुम्ही खोदल्या नव्हत्या त्या विहिरी परमेश्वर तुम्हाला देणार आहे. असे सगळ्या गोष्टी तो तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन काय होशील? तृप्त होशील. आता हे सगळे जुन्या करारातले आशीर्वाद आहेत. आणि आता जेव्हा आम्ही नवीन कराराकडे वळतो त्यावेळेस आम्हाला एक ॲपॉस्टल दिसतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये. नेहमी असा खतरनाक झळकतो एकदम आणि कंटिन्यू फटके खाताना दिसतो, कंटिन्यू सेवा करताना दिसतो. त्याच्यामुळं ख्रिस्ती लोक हे नेहमी कन्फ्युजनमध्ये असतात. आम्ही राजासारखं जगायचंय का फटके खाणारं जीवन जगायचंय? असं बऱ्याच वेळा ख्रिस्ती लोकांचं कन्फ्युजन होतं. आणि त्या कन्फ्युजनमध्ये आम्ही श्रीमंत व्हायचं का गरीब व्हायचं, आम्ही जगासमोर राजासारखं चमकायचं, धनवान व्हायचं, मोठं व्हायचं, मग मध्येच कोणतरी सांगतं की प्रॉस्पेरिटी गॉस्पल आहे, मग आता काय करायचं? आणि कधी कधी मग काय होतं की आम्ही म्हणतो की मला पैसा नको, धनसंपत्ती, मला बाकी देवा काहीच आशीर्वाद नको, मला फक्त तुझी सेवा करायची. मग सेवा करताना मग मध्येच कळतं चर्च बांधायला पैसेच नाही आहेत आपल्याकडे. मग आता पैशाचं कसं काय करायचं? मग देवा मला आर्थिक आशीर्वाद दे. देव म्हणतो एक आधी डिसाईड कर तुला काय पाहिजे. ऐकताय का चर्च? व्यवस्थित कन्फ्यूज झालायत का अजून थोडं करावं लागेल? कळतंय का नाही कळत आहे? तर हा या ठिकाणी शास्त्र भाग आपण पाहतो की या शास्त्र भागामध्ये बायबल आपल्याला स्पष्ट करतंय की परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलंय. जुन्या करारात इस्रायल लोक आशीर्वादित आहेत. मग ते इस्रायल देवाचे खास लोक आहेत. एकदा सुरफुनुकी बाई येशूकडे आली मुलीच्या आरोग्यासाठी आणि येशूला म्हटलं माझ्या मुलीला त्रास होतोय. प्रभू म्हटला सुरफुनुकी म्हणजे ती कोण झाली? ती परराष्ट्रीय झाली. ती इस्रायल नव्हती, ती परराष्ट्रीय दुसरी. येशूने म्हटलं मेजावरची भाकर कुत्र्यांना टाकायची का? ती म्हणते की मेजावरून पडलेली भाकर कुत्रे पण खातात. कळतंय तुम्हाला? तिने स्वतःला एवढं लीन नम्र केलं, प्रभूने तिच्यासाठी मिरॅकल केला. म्हणजे वास्तविक पाहता मेजावरची भाकर कोणासाठी आहे? बोलत नाही तुम्ही. मुलं कोण आहेत? हे काय बायबलमध्ये इस्रायल लोक मुलं आहेत. सगळे जुन्या करारातले आशीर्वाद इस्रायल लोकांसाठी आहेत, परराष्ट्रीयांसाठी नाही. कळालं का सगळ्यांना? जुन्या करारातले आशीर्वाद कोणासाठी आहेत? इस्रायल लोकांसाठी आहेत, बाबेलच्या लोकांसाठी नाही, इजिप्तच्या लोकांसाठी नाही, परराष्ट्रीयांसाठी जुन्या करारातले आशीर्वाद नाहीत. अब्रामाचे आशीर्वाद अब्रामाच्या संततीला मिळतील. मग आता हे आशीर्वाद जर आम्हाला पाहिजेत तर आम्ही काय करावं लागणार आहे? हे आशीर्वाद मिळतील का आपल्याला? शक्य आहे? आम्ही तर इस्रायल नाही. मग हे आशीर्वाद मिळवण्यासाठी एक गुप्त रहस्य आहे. ते जर तुम्हाला मिळालं, हे सगळे आशीर्वाद आज नंतर तुमच्याकडे धावत येतील. घर नाही, घर परमेश्वर देईल. गाडी नाही, गाड्या परमेश्वर देईल. संपत्ती नाही, एवढी देईल
CBI वाले तुमच्या भेटायला येतील घरी, हालेलुया. ED वाले येतील तुमच्या घरी. एवढे आले कुठून? मग त्यावेळी त्यांना सांगायचं, फुल गॉस्पल सांगायचं, येशू जगात आला. मग मी हे वचन वाचलं, मग आमच्या पास्टरने सांगितलं की हे आशीर्वाद आम्हाला मिळू शकतात. मी डिक्लेअर केलं, देवाने मला पैसा दिला, आता करा चौकशी काय करायची. ते म्हणतील ती चौकशी बाजूला राहू दे, हा देव कोण आहे आम्हाला पण सांग. हालेलुया, बोलो येशू मसीह की. बरं, आता ते सगळं आपल्याला जुन्या करारातले आशीर्वाद घ्यायचेत हो की नको? मग ते आशीर्वाद जर आम्हाला पाहिजेत तर आज आम्हाला एका वचनाकडे बघायला पाहिजे की जे वचन गलती कराच्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायात दिलेलं आहे. लक्ष देऊन ऐका एकदम बारकाईने. गलती करास पत्र 3रा अध्याय 13 आणि 14 वचन. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. शाप तर गेले आमचे. वा. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. वधस्तंभ तर झाड आहे, ख्रिस्त त्या झाडावर टांगला गेला म्हणून त्याने आमचे शाप घेतले हे आम्हाला कळालंय, मान्य आहे. पुढे ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद. कुणाला? वा 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 वा, काय वचन आहे. अब्रामाला दिलेला आशीर्वाद. अब्रामाला, देवाने अब्रामाला दिलेला आशीर्वाद मला कळालंय. कुणी दिलाय? देवाने दिला. कुणाला दिला? अब्रामाला. देवाने अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. हालेलुया, टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देवा. क्या बात आहे. ह्या आशीर्वादाच्या लायकीचे, पात्रतेचे आम्ही नव्हतो. मेजावरची भाकर कुत्र्यांना टाकायची का प्रभू विचारतो. पण प्रभूनेच अशी मध्यस्थी केली का ज्यांना तुच्छ लेखलेलं होतं त्यांना देवाने आता त्याच्या मिठीत घेतलेलं आहे. आणि जे येशूच्या रक्ताने धुतले गेलेले आहेत ते सगळे अब्रामाचे पुत्र आणि कन्या आहेत. हालेलुया. कोणीतरी येऊन गावचं माणूस तुम्हाला सांगतं, का हो तुम्ही गावी चक्कर नाही मारत? तुम्ही सांगता मला तिकडं आल्यावर चक्कर येते, फार ऊन आहे गावाकडं. नाही हो, तुमच्या आजोबाच्या नावावरती 50 एकर जमीन आहे आणि सगळी जमीन तुमचा चुलताच खातो. काय सांगता? आमची एवढी जमीन आहे, वडिलांनी सांगितलं नाही, तुझे वडील नव्हते. 50 एकर आहे. मग मला किती म्हणतात? 25 तर तुमचीच झाली. 25 एकर किती रुपये? करोडो रुपयाची. आणि मग तुम्ही काय करता? एकदा गावाकडे चक्कर मारता आणि मग जाऊन त्या जमिनीवर हक्क दाखवता. हालेलुया. जर त्या मध्यस्थानी तुम्हाला सांगितलं नसतं, तुम्हाला कळालं असतं का तुमच्या नावावर 25 एकर जमीन आहे? तुमचा आणि माझा मध्यस्थ येशू ख्रिस्त आहे आणि त्याने सांगितलंय की हे सगळे आशीर्वाद जे अब्रामामध्ये आहेत ते आज तुम्हाला प्राप्त झालेत. हालेलुया. ख्रिस्त येशूच्या द्वारे अब्रामाचे आशीर्वाद. आता हे जुन्या काळातले सगळे जे इस्रायल वंशाचे आशीर्वाद आहेत, अब्रामाचे आशीर्वाद आहेत, ते आशीर्वाद देवाने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. जर ते स्वीकारता आले तर आजचा दिवस आपल्यासाठी एक अद्भुत असणार आहे. अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आमेन. आत्म्याविषयीचे, विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन ते आम्हाला मिळावे, तो आशीर्वाद मिळावा. बरं, आता देवाने तर आशीर्वाद दिलेत. मग आता पटकन आपण काही गोष्टी पाहणार आहोत. आशीर्वाद का जातात? कधी कधी तुम्हाला पहाटे 5:30ची ट्रेन असते आणि मग तुम्ही तयारी करून निघता. स्टेशनला जायला लवकर रिक्षा टॅक्सी मिळत नाही आणि तुम्हाला भीती वाटते आता पोहोचतो की नाही. कशी तरी रिक्षा टॅक्सी मिळते. धावत धावत तुम्ही जाता, तिकीटची रांग लावता, ट्रेनसाठी धावता पळता आणि लगेच अनाऊन्समेंट होते ज्या ट्रेनने तुम्हाला जायचं आहे ती ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 4वर आलेली आहे. आणि मग तुमच्या काळजाचं पाणी पाणी होतं. अजूनही मी तिकीट रांगेच्या जवळ उभा आहे आणि आता मी तिथं कसं पोहोचणार? आणि मग डोंगराला आग लागली आणि मग जे तुम्ही धावायला लागता
ब्रिजवरून इकडं तिकडं कोणाचा धक्का लागतोय, काय होतंय काय नाही, आणि धावत धावत जाता आणि धावत धावत जाऊन ज्यावेळेस तुम्ही प्लॅटफॉर्मवरती पोहोचता, आत्ता डब्यात शिरणार तेवढ्यात लोकल चालू होते आणि मग तुम्ही प्रयत्न करता धावून तरी पकडता येईल का, मी पडतो का काय. आणि मग नंतर एक मोमेंट अशी येते, त्या ट्रेनचा एवढा स्पीड वाढतो, तुमच्या स्पीडपेक्षा ट्रेनचा स्पीड वाढतो आणि ट्रेनवाले जे दारात उभे असतात ते म्हणतात, मता आता काही तुझी गरज नाही आम्हाला, तू वेळेवर यायला पाहिजे होतं. ट्रेन गेली आणि मग तुमचं ते त्या ठिकाणचं तुमचं तो प्लॅन तो चौपट झाला, तुम्हाला त्या ट्रेनने जाता येत नाही. किंवा कधी एखाद्या बस म्हणा किंवा विमान म्हणा, तुमचा प्रवास जर गडबड झाली तर ती गोष्ट एकदा गेली ती परत येत नाही. देवाच्या राज्यात पण असे खूप लोक आम्ही पाहिलेत, तुम्ही पण पाहिले असतील का, ज्याला देवाने आशीर्वादित केलंय पण त्याला आशीर्वाद टिकवता आले नाही. ऐकताय चर्च? हा संदेश माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक ख्रिस्ती भावाने आणि बहिणीने ऐकावा. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर असा देव आहे की जो तुम्हाला 100% आशीर्वादित करतो, पण सगळेच आशीर्वादात टिकून राहत नाहीत. मग का टिकून राहत नाहीत? बायबल आत्ता आपण हे वचन वाचलं, अब्रामाचा आशीर्वाद आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे विश्वासाने मिळणार आहेत. आशीर्वाद कसे मिळतात? विश्वासाने. जो आपका फेथ है, आपका विश्वास है, उसके द्वारा प्रभु आपको आशीष देना चाहता है. बाय फेथ यू आर ब्लेस्ड. विश्वासाच्या द्वारे. याचा अर्थ ज्या वेळेस एखादा व्यक्ती अविश्वास दाखवतो त्याचे आशीर्वाद जातात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. कशाने आशीर्वाद जातात? अविश्वासाने. खूप 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 वर्षांपूर्वी एक छोटंसं सुंदर उदाहरण मी ऐकलं होतं आणि मला ते नेहमी लक्षात राहतं. एकदा ना एक मुलगा दोरीवरून सायकल चालवायचा प्रयत्न करतो. कुठून? दोरीवरून. इकडून एक दोरी बांधतो तिथपर्यंत आणि त्याच्या बिल्डिंगच्या जिन्यामध्ये तो येतो सायकल घेऊन आणि लोक म्हणतात, अरे पडशील पडशील. तो मुलगा म्हणतो, नाही मी पडणार नाही, मी चालवणार सायकल. कशावरती? दोरीवरती. सगळे म्हणतात, तुला प्रॅक्टिस नाही आहे, तू पडशील, असं करू नको. सगळं खालून ओरडून सांगतात, काहीच होणार नाही. एक आजीबाई तिथं होती, म्हणली बाळा भिवू नकोस. आजीबाई काय बोलली? बाळा भिवू नको, बिंदास सायकल चालव, काही नाही होणार तुला, तू चालव रोपवरून. वरून तो मुलगा म्हणला, आजीबाई पटकन वरती या, तुम्हाला डबल सीट घ्यायचंय. पटकन वरती या, तुम्हाला डबल सीट घ्यायचंय. ती म्हटली, नाही बाबा, तुला चालवायची तर चालव, नाही तर तुला काय करायचं ते कर, मी चालले. आजीबाई निघून गेली. हेच आहे आज जगामध्ये. हालेलुया. जो विश्वासात स्थिर आणि खंबीर आहे, देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. हालेलुया. बऱ्याच वेळा विश्वास हा फक्त बोलण्यापुरता दाखवला जातो. हो माझा विश्वास आहे, हो, फक्त बोलण्यापुरता. पण ज्या वेळेस ती कृती करण्याची वेळ येते त्यावेळेस त्या विश्वास, तोच विश्वास आपल्या कृतीतून आणि वागण्यातून दिसला पाहिजे. जर तो विश्वास कृतीत आणि वागण्यात दिसत नसेल तर आपली वायफळ बडबड झालेली आहे आणि त्या बोलण्याला बिलकुल काहीच आधार नाही आहे. मग आता सगळ्यात पहिली गोष्ट, विश्वासाने आमचे आशीर्वाद येतात आणि ते टिकून राहतात. पण ज्या वेळेस अविश्वास येतो, जीवनातले आशीर्वाद निघून जातात. आठवण करा तुमच्या लाईफच्या बेस्ट दिवसांची. ऐकताय का चर्च? तुमच्या लाईफ मधल्या त्या बेस्ट दिवसाची आठवण करा, ज्या दिवशी तुमचं अकाउंट एकदम हायेस्ट लेवलला गेलं होतं, त्या क्षणाची आठवण करा. माझ्या देवाची इच्छा आहे की ते पैसे परत एकदा तुमच्याकडे पाठवावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला आठवण येते की जुन्या दिवसात माझ्याकडे एवढी चांगली गोष्ट होती? कदाचित तुमचे दागिने असतील, कदाचित एखादी गाडी असेल, घर असेल, काय तुम्ही गमावलंय. त्या गेलेल्या गोष्टी परमेश्वराची इच्छा आहे की परत एकदा तुमच्या जीवनाकडे याव्यात. व्हॉट एव्हर यू हॅव लॉस्ट, इट इज कमिंग बॅक टू यू
इन द नेम ऑफ जीसस. विश्वास ठेवा, विश्वासाने गेलेल्या गोष्टी परत येणार आहेत. पण ज्यावेळेस आम्ही अविश्वास दाखवतो, माझं काही खरं नाही, आता हे असं तर काही होऊ शकत नाही, इकडे 40-50 वर्षाचे झाले तरी एकदम 100-150 वर्षाचे म्हातारे झाल्यासारखे लोक बोलतात. रिनल मॉन्की केस पिकले, नीट चालता येत नव्हतं, पण शेवटपर्यंत तो स्ट्रॉंगनेस त्यांच्या बोलण्यात होता. डीजे सांकल लास्ट स्टेज पर्यंत एकदम फेथ मध्ये चालले. तो विश्वास, ते सामर्थ्य आम्ही टिकून धरणं गरजेचं आहे. हे जे देवाच्या आत्म्यातले जायंट लोक होऊन गेलेत ना बायबलमध्ये म्हणा, किंवा आपल्या आजूबाजूच्या जगात जे सामर्थ्यवान सेवक होऊन गेलेत, त्यांच्या विश्वासात हीच एक खासियत होते. त्यांना माहिती आहे परिस्थिती बदलते, पण माझा देव कधी बदलत नाही. आणि म्हणून देवावरचा विश्वास आम्हाला ठाम ठेवणं गरजेचं आहे. आमच्या अविश्वासामुळे कसं होईल, काय होईल, आता मी काय करू, आता मी कुठं जाऊ, कोण मला मदत करेल. देव म्हणतो तू सगळं सोड, तू फक्त तुझी नजर माझ्याकडे लाव, बस मी आहे ना तुला, बाकी काहीच काळजी करू नको. प्रभू वादळ लई जोरात चाललंय, प्रभू आता मी काय करू, प्रभू आता मी बुडणार आहे, प्रभू. ज्यावेळेस आम्ही नेगेटिव्ह विचार करतो, नेगेटिव्ह झालंच म्हणून समजा. काही लोकांच्या जीवनात नेहमी नेगेटिव्ह गोष्टी घडतात, नेहमी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि स्वप्न पण नेगेटिव्हच पडतात. रात्री मला स्वप्न पडलं माझे दागिने चोरीला गेले, रात्री मला स्वप्न पडलं हा मेला तो मेला, रात्री स्वप्न पडलं मी इथं होतो मी तिथं होतो, माझं असं झालं. स्वप्न नेगेटिव्ह, बोलणं नेगेटिव्ह, तुझं नेगेटिव्हच होणार आहे. कारण डोक्यात बरोबर ते नेगेटिव्ह फिट झालेलं आहे. त्या गोष्टींमधून आज आम्ही बाहेर येणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, अविश्वास हे फार मोठं पाप आहे प्रियांनो, फार मोठं पाप आहे. देवावरती विसंबून राहून, देवावरती विश्वास टाकून आम्हाला निश्चिंत राहता यावं, म्हणजे आमचे गेलेले आशीर्वाद परत आमच्याकडे येतील. आशीर्वाद जाण्याचं पहिलं कारण अविश्वास आहे. मार्क 11 अध्याय 24 वचन, किती विश्वास पाहिजे आम्हाला. मार्क 11 आणि 24, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आमेन. विश्वास कसा धरायचा? मिळालेच आहे. बोले येशू मसीह की हालेलुया. जी गोष्ट तुम्ही प्रार्थनेत मागता ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली असा विश्वास ठेवून चालायचं. हो, प्रभूने मला दिलंय ऑलरेडी. हालेलुया. काहीही तुम्ही देवाकडे ज्यावेळेस मागता एखादी गोष्ट, ती गोष्ट देवाने दिलीच आहे असा विश्वास धरून मागायचं. एकच असं द्वार आहे की ज्या दारावरती गेल्यावर कोणीच निराश माघारी जात नाही. एकदा त्याला तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कळवली, एकदा तुम्ही त्याच्याकडं तुमचं मागणं त्याला कळवलं, बस. मग तुम्हाला विश्वास पाहिजे हे मला प्राप्त झालं आहे. आणि मग आपल्या जीवनामध्ये देवाचे अलौकिक आशीर्वाद दिसायला सुरुवात होते. पण मागत असतानाच जे बहादर अशी प्रार्थना करतात, प्रभू त्यांना धैर्य, शक्ती, सामर्थ्य देव आणि बंधनातून बाहेर काढो. हे प्रभू, तुझी इच्छा असली तर मला दे. प्रभू म्हणतो नाही, चल निघ. हे प्रभू, तुला वाटलं तर दे, बघ जमलं तर दे. अशी प्रार्थना म्हणजे देव आहे का कोणी कंगाल माणसाकडे तुम्ही आलाय, तुला जमलं तर दे, ह्या पगारात नाही झालं तर पुढच्या पगारात, असं कोण आहे तो? तो परात्पर परमेश्वर आहे. तो अफाट आहे, सामर्थ्यवान आहे. मागत असतानाच, मागता मागता तुम्हाला जाणीव झाली पाहिजे, माझे शब्द खाली जाणार नाहीत. मी मागतोय, माझा बाप तिथून होय आणि आमेन म्हणणार आणि तो माझी गरज पूर्ण करणार. मागतानाच असं मागायचं. मागताना विश्वासात कुठंच कसर सोडू नका. एकदम डिक्लेअर करत राहा. कितीही मोठं स्वप्न असू द्या, तुमच्या पगाराकडे बघून, तुमच्या ताकदीकडे बघून मागाल तर जीवनात यशस्वी होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. अब्राम स्वतःकडे ज्यावेळेस बघेल ना, त्याला वाटेल अरे मी काय आहे,
काय माझ्याकडं 75 वय झालं माझं, काय आता कसलं लेकरू आणि काय देवाचं अभिवचन आणि कसलं काय. मी स्वतःकडं बघत राहिला असताना त्याला ती संतती मिळाली नसती. त्याने वर आकाशाकडे नेत्र लावले, हे तारे आहेत ना, अशी संतती माझा देव मला देणार आहे. तो विश्वास आहे. स्वतःकडं, स्वतःच्या कॅपॅसिटीकडं, स्वतःच्या जीवनाकडं जो बघून रडत राहतो त्याला यश नाही मिळत. नुसतं दोष देत राहतो त्याला यश मिळत नाही. ते ऍक्च्युली काय झालं, त्यांनी मला खूप दुखवलंय. त्याचं काय झालं, मी करायलाच तयार होतो ते काम, पण त्यांनी मला फसवलं. काय झालं, ऍक्च्युली मी खूप चांगला आहे, पण लोक मला असा त्रास देतात म्हणून मी पुढे नाही गेलो. माठ्या, बाहेर निघ त्याच्यातून. लोकांना दोष देणं बंद करा. हे फक्त तुम्ही आणि तुमच्या परमेश्वरामध्ये आहे. कोणी मदतीला उभं राहो अगर न राहो, तुमचा देव एकटा जरी तुमच्या बरोबर उभा राहिला तरी तुम्ही सूर्य आणि चंद्र थांबवणारे लोक आहात. मोशेने काय अख्खा ग्रुप घेऊन प्रार्थना केली नाही, चला आपण 40 दिवस उपास प्रार्थना करून मग समुद्र दुभागेल. तेवढा वेळ पण नव्हता. 40 दिवस वाट बघितली असती तर त्यांचा 40वा घालायची वेळ आली असती. सत्य परिस्थिती. त्या मिरॅकलसाठी परमेश्वराने मोशेला उभं केलं आणि परमेश्वराचा दैवी चमत्कार घडून आला. परिस्थितीला दोष देऊ नका, लोकांना दोष देऊ नका, कोणी साथ देतंय नाही देतंय त्याच्याकडे दोष देऊ नका, बाकीच्या गोष्टींविषयी बोलू नका. बोलायचं असेल तर एवढंच बोला, माझा देव महान आहे, माझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, मी विश्वास ठेवतो की माझा देव मला उत्तर देणार आहे. आमेन. सगळ्यात पहिली गोष्ट खोडून काढा जीवनातून की ज्या गोष्टीमुळे तुमचे आशीर्वाद रद्द झालेले आहेत, आणि ती गोष्ट म्हणजे अविश्वास. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना देवाकडे मागायची सवय नाही, मागतच नाही देवाला. त्यांना वाटतं ऑटोमॅटिक मिळेल. जी तुमची गरज आहे किंवा जी तुमची इच्छा आहे ती शब्दाने, प्रार्थना रूपाने देवासमोर सादर करणं गरजेचं आहे. अनेक अशा गोष्टी असतील की त्या तुम्हाला न मागता मिळतील. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रार्थना बंद करावी. एखादा व्यक्ती रोज प्रार्थना करतो, रोज अविरत प्रार्थना करतो, आणि एक दिवस असं होतं की त्याला प्रार्थनेला वेळच मिळत नाही. मग ज्या दिवशी तो प्रार्थना करत नाही, देव त्याला लगेच मारतो का त्या दिवशी? अरे सकाळी प्रार्थना केली नाही खलास, असं होतं? एखाद्या व्यक्तीने एखाद दिवस प्रार्थना नाही जरी केली तर देव त्याला मारत नाही, पण त्याला स्वतःला चुकल्यासारखं वाटतं की मी तो संपर्क देवाबरोबर टिकवून धरायला पाहिजे होता. मग तो देवाकडे क्षमा मागतो आणि तो परत म्हणतो की देवा, जे तुझं काम आहे ते मी करणार आहे, तुझी सेवा, तुझं कार्य, तुझी प्रार्थना, स्तुती, आराधना जे तू मला सांगितलं ते मी करणार आहे. ते रिस्टोरेशन परत होतं. पण त्याचा असा अर्थ नाही की प्रार्थना नाही केली म्हणून लगेच माणूस मेलाय. मग आता सांगण्याचं तात्पर्य काय? आम्हाला देवाकडे मागता आलं पाहिजे. वाचूया आपण याकोब याचा 4 अध्याय 2 वचन. जेम्स चॅप्टर 4 वर्स 2. याकोब 4:2. तुम्ही इच्छा धरिता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही. मनात नुसती इच्छा धरता, असं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तरी प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही सगळं करता, एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही सगळे परिश्रम करता, पण तरी तुम्हाला ते यश प्राप्त होत नाही. का? कारण की तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. किती सरळ साधी गोष्ट आहे की आम्ही प्रार्थनेत बसावं आणि देवाला मागावं. कितीतरी वेळा लोक देवाकडे प्रार्थनाच करत नाही, मागायचंच विसरतो आम्ही. आम्हाला वाटतं की गोष्टी चालल्यात, होत राहतील, काय व्हायचंय ते होईल, काय अशा मेंटॅलिटीचे लोक आहेत. पण आम्ही आमचा वेळ काढून देवाकडे गुडघे टेकून प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आम्ही वेळ काढून देवाच्या सानिध्यात बसलं पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे की हे प्रभू, माझी इच्छा आहे, असं होऊ दे.
ज्यावेळेस तुम्ही ती प्रार्थना देवापुढं सादर करता त्यावेळेस तुम्हाला उत्तरं प्राप्त होतात. अनेक लोकांच्या जीवनात आशीर्वाद टिकत नाही. त्याचं हे कारण आहे, आम्ही मागत नाही म्हणून मिळत नाही. आशीर्वाद दिल्यानंतर त्याच्यात टिकून राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नाही तर कितीतरी लोक आशीर्वादित होतात आणि परत आशीर्वाद गेले की रडत बसतात, आणि मग जो भेटेल त्याला तीच कॅसेट सांगत राहतात. एक दिवस माझ्या लाईफमध्ये असा होता की त्या दिवशी मी असा होतो आणि मी तसा होतो. ऐकणारा कंटाळून जातो, तू असा होता तसा होता, पण आता काय झालं तुला? आता काय त्रास आहे का काही? नाही, पण ते गेलं. आता का गेलं याचा विचार केला पाहिजे. ज्या देवाने तुम्हाला कालच्या दिवशी आशीर्वादित केलंय तो देव आजही तसाच आहे. बदललाय कोण? आपण. तो काल आज युगानुयुग एकसारखा देव आहे. समजायलंय का नाही समजायलंय? नक्की. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. योहान 16:24 मध्ये येशू शिष्यांना काय म्हणतो ऐका, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तुम्ही मागता, तुम्हाला एखादी गोष्ट मिळते प्रार्थनेने, मग तुम्ही साक्ष देता की मी देवाकडे मागितलं मला आरोग्य मिळालं, मी देवाकडे मागितलं नोकरी मिळाली, मी देवाकडे मागितलं संतान दिलं देवाने, मी देवाकडे मागितलं घर मिळालं, देवाकडे मागितलं. ज्यावेळेस तुम्हाला हे आशीर्वाद मिळतात त्यावेळेस तुम्हाला आनंद होतं की दुःख? आनंद होतो. हेच तर सांगितलंय, तुम्ही मागा तुम्हाला मिळेल, आणि त्यात तुम्हाला गोष्टी मिळाल्याने तुमचा आनंद परिपूर्ण होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही आनंदी होता त्यावेळेस स्वर्गीय बापाला तुमच्यापेक्षा जास्त आनंद होतो. हालेलुया. त्याची इच्छा आहे की तुम्ही आनंदी असावं. त्याची इच्छा आहे की तुम्ही आनंदी असावं. पहिली गोष्ट, अविश्वास काढून टाका, त्याने आशीर्वाद जातात. दुसरी गोष्ट, मागत नाही म्हणून मिळत नाही म्हणून मागायला सुरुवात करा. आमेन. स्वर्गाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने धावत येत आहेत, पण मागायला सुरुवात करा. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यथा योग्य रीतीने मागा. कसं मागा? यथा योग्य रीतीने मागा. मागण्याच्या पद्धती असतात. मागत असताना काय मागतोय याचं भान ठेवून मागा. हालेलुया. समजून उमजून प्रार्थना करा. संत पौल स्वतः म्हणतो, मी आत्म्याने पण प्रार्थना करतो, बुद्धीने पण प्रार्थना करतो. असं का म्हटलं त्याने? त्याच्या बोलण्याच्या मागं हा मतीत अर्थ आहे की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला त्या गोष्टीची आत्म्यात पण जाणीव पाहिजे आणि आमच्या विवेक बुद्धीला पण ती गोष्ट पटली पाहिजे, आपण काय मागत आहोत. आमेन. ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे देवाच्या राज्यासाठी, देवाच्या गौरवासाठी, विचारपूर्वक योग्य समय त्या गोष्टी मागा. 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला प्रार्थना शिकवली आणि त्याने प्रार्थना केली, देवा माझं लग्न होऊ दे. देव ऐकेल प्रार्थना? 5च वर्षाचा मुलगा आहे, प्रार्थना करतो, देवा माझं लग्न होऊ दे. ऐकच देवा, ह्याच वर्षी होऊ दे. ऐकणारा देव प्रार्थना नाही. मग प्रत्येक गोष्टीचा उचित काल आहे. उपदेशक 3 अध्याय 1 वचन आपण वाचूया. उपदेशक 3 आणि 1. Ecclesiastes chapter 3 verse 1. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. सर्व गोष्टींचा उचित काळ असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. प्रत्येक गोष्टीला समय असतो. त्या समयामध्ये आपण ती गोष्ट देवाकडे मागितली पाहिजे. पावसाळ्याचा ऋतू आहे, पाऊस पडत नाहीये, प्रार्थना करा, प्रार्थनेने देव पाऊस देईल. ज्या समयामध्ये ज्या गोष्टीची नितांत गरज आहे त्या गोष्टीसाठी प्रार्थना करा, परमेश्वर आकाश कपाट उघडून देईल. त्याच्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. प्रार्थना करीत असताना देवाचं मार्गदर्शन घेऊन प्रार्थना करा. पवित्र आत्मा तुम्हाला लीड करतो.
कितीतरी वेळा पवित्र आत्मा थांबवतो तुम्हाला, प्रार्थना करू नकोस, नाही करत. मग कितीतरी वेळा देवाचा आत्मा सांगेल नको करू या विषयासाठी प्रार्थना. तुमच्याकडे भरपूर विषय असतात. मग तुम्हाला आज ही जाणीव परमेश्वराच्या वचनातून प्राप्त होणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीसाठी कधी प्रार्थना करायची, काय प्रार्थना करायची, उचित काळ काय आहे तो आपल्याला कळायला पाहिजे. बऱ्याच वेळा वाटतं की मी प्रार्थना करतोय पण देव का नाही ऐकत. 5 वर्षाचा मुलगा लक्षात ठेवा, विसरू नका. हालेलुया. रॉंग टायमिंगला प्रार्थना आहे, रॉंग टायमिंगला. योग्य समय योग्य प्रार्थना आपल्याला करता आल्या पाहिजेत. आणि मागताना योग्य मार्गाने मागा. आम्हाला खूप प्रेयर रिक्वेस्ट येतात आणि आता नाही, जेव्हापासून सुरुवात केली तसे. एका भावाने मला प्रेयर रिक्वेस्ट सांगितली होती, प्रेयर करा माझ्यासाठी. म्हटलं काय झालं, कशासाठी? ते मला कॉप्या करण्याची संधी मिळावी म्हणून प्रार्थना करा. खरंच सांगतो, मला कॉप्या करता याव्यात म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे जो शिक्षक येईल ना त्याच्या मनात असं माझ्या मनाबद्दल दयेचा आत्मा देवाने टाकावा. कर तुला काय करायचं बिनधास्त, असं करावं देवाने, अशी प्रार्थना करा. आता तुम्ही मला सांगा मी काय करू. परमेश्वर हा चांगल्या कामात तुम्हाला साथ देईल. मग आज ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, तिरस्काराने प्रार्थना करू नका. देवा त्याचा हात मोड, म्हणजे लिटरली सुपारी देतात देवदूताला, त्याचा कार्यक्रम कर. मी तुझ्या जवळ आहे परमेश्वरा म्हणून त्याचं वाईट कर, त्याला आंधळ कर, त्याला पाड इकडं, त्याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे. बायबल सांगतं तुमच्या वैऱ्यांवर तुम्ही प्रेम करा. ज्यांनी तुमच्यावर प्रेम केलंय त्यांच्यावर तुम्ही प्रेम करालच, त्यात तीळ मात्र शंका नाही. तुम्हाला सांगण्याची शिकवण्याची गरज नाही. पण जे तुमचा द्वेष करतात, जे तुम्हाला शाप देतात, जे तुम्हाला तुच्छ लेखतात, त्यांच्यावरती प्रेम कर हे बायबल सांगतं. तुला शाप देणाऱ्यांना शाप देऊ नको, त्यांना आशीर्वाद दे, अशी आमची प्रार्थना पाहिजे. योग्य काळ ओळखा, योग्य प्रार्थना ओळखा, योग्यतेने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मागा, काहीही मागा, परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकणार आहे. आशीर्वाद का जातात? कधी कधी चांगल्या लोकांच्या प्रार्थना चुकतात आणि मग त्याच्यानंतर अजिबात जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य दिसत नाही, अजिबात दिसत नाही. काही सेवकगण तुम्ही पाहणार, असा हात केला की लोक एकदम देवाच्या सामर्थ्याने भरले जातात आणि नंतर धक्के दिले तरी लोक पडत नाहीत. मिरॅकल नाही, हिलिंग नाही, डिलिव्हरन्स नाही. बोलताना असं वाटतं नुसतं शॉवर चालू केले पण पाणीच पडत नाही. नळाचं उघडलंय टॅप पण पाणी गेलंय नळाचं, काहीच नाही, सामर्थ्य झिरो. का? ह्या चुका आहेत कुठंतरी की ज्या परमेश्वराला आवडत नाहीत. ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना कराल, विश्वासाने प्रार्थना करा. आशीर्वाद टिकवण्यासाठी तुम्हाला देवाकडं मागत राहिलं पाहिजे, देवाशी कनेक्ट राहिलं पाहिजे. आशीर्वाद टिकून धरण्यासाठी उचित काळ आपल्याला कळायला पाहिजे, म्हणजे ते आशीर्वाद आपल्या जीवनात टिकून राहतात. स्तोत्रसंहिता 18वा अध्याय आणि 30वा वचन. देवाच्या मार्गाने मागितलं पाहिजे. परमेश्वराची योजना, परमेश्वराचे मार्ग लक्षात घेऊन आम्ही प्रार्थना करावी, ही देवाची इच्छा आहे. स्तोत्र 18 आणि 30. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे, परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे, त्यांचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. त्याचा मार्ग परिपूर्ण आहे. जगिक मार्ग नकोयत, मानवी योजनेचे मार्ग नकोयत. आपल्या विचारांना वाटलं अशा विचारांनी आपण प्रार्थना न करता, आपल्या मनाला वाटलं म्हणून त्या रीतीनं मार्गाने प्रार्थना न करता, परमेश्वरा तुझी योजना आहे, त्या योजनेनुसार मला प्रार्थना करायला शिकव. चुकीच्या प्रार्थना परमेश्वर कधीही ऐकणार नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? म्हणून मागतानाच असं मागा की परमेश्वर तुमची ती गरज पूर्ण करेल आणि तुमचा आशीर्वाद जाणार नाही. पुढचा मुद्दा, काही काही लोक फार हट्टी असतात. बोले येशू मसीह की.
एलिया म्हणजे असा होता की 7 वेळा प्रार्थना केली, त्याची प्रार्थना ऐकली. त्याला ऑलरेडी आधी माहीत होतं पाऊस पडणार आहे, मी प्रार्थना करत राहणार. काही लोकांना माहिती आहे पाऊस पडणार नाही, मे महिना आहे, तरी 200 वेळा प्रार्थना करतील आणि 201 वेळा फोन करतील, पास्टर 200 प्रार्थना झाल्या, आता तुम्ही पण करा. देव ऐकतच नाहीये. लक्षात ठेवा की ज्या वेळेस, चौथा मुद्दा, ज्या वेळेस एक मार्ग बंद होतो, परमेश्वर दुसरा मार्ग तुमच्यासाठी उघडतो. एखादी गोष्ट, एखादा दरवाजा जर तुमच्यासाठी बंद झाला, त्याच्या निराशेत राहू नका, कारण देवाला त्याच्यानंतर आणखीन मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. एखादी गोष्ट तुमच्या जीवनामधून काढून टाकण्यात आली तर लक्षात ठेवा की मोठ्या, अद्भुत आणि महान गोष्टी तुमच्या जीवनासाठी घडणार आहेत. ज्या व्यक्तीबरोबर परमेश्वर आहे त्याच्या जीवनात कधी वाईट घडू शकत नाही. आम्हाला ही विश्वास, आम्हाला ही खात्री असणं गरजेचं आहे की आज हा दरवाजा बंद झालाय, हा मार्ग बंद झालाय, या जीवनामध्ये अडचणी आल्यात म्हणजे असं नाही की तिथं त्या गोष्टी संपल्यात. काहीतरी देवाला आता विशेष करायचं आहे. एक दिवस आला, एलियाला देवाने दाखवून दिलं, त्याची प्रार्थना आहे, देवा हे लोक काही सुधरत नाहीत, कर आकाश बंद. पाऊस बंद करून टाकला. 3.5 वर्ष पृथ्वीवरती पाऊस पडला नाही. एलिया तुझं काय? आता पाऊस नाही म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये पण जेवण नाही, पाऊस नाही म्हणजे राजाकडे पण जेवण नसणार आहे, पाऊस नाही म्हणजे सगळीकडेच तुटवडा. पण देवाच्या दासाचं काय? परमेश्वराने महान योजना केली. कोणाची? कावळ्याची योजना केली. प्रभूची स्तुती असो. ऐका, पहिले राजे 17वा अध्याय 6 ते 9 वचन. पहिले राजे 17, 6 ते 9. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. छान चाललंय सगळं, पाणी पण आहे, अन्न आहे, सगळं आहे. काही दिवसांनी ओहळ आटून गेला. सगळ्यांनी म्हणा, ओहळ आटून गेला. ओहळ आटला म्हणजे देवाची दया आटली असं होत नाही. हालेलुया. जीवनातील एक मार्ग बंद झाला आहे एलियासाठी. कावळे रेडी आहेत, आम्ही आणतो, पण पाणी नाही तर काय करणार? पाणी तर पाहिजे. ओहळ आटून गेलाय, ही सिच्युएशन आहे. पुढं काय? लगेच पहा पुढचं वचन. कारण त्या देशात पर्जनवृष्टी झाली नाही, तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. हालेलुया. सारफतची विधवा परमेश्वराने सिद्ध केली देवाच्या दासाची गरज पूर्ण करण्यासाठी. हा देव चमत्कार करणारा परमेश्वर आहे. एक ओहळ आटला म्हणून काय झालं? परमेश्वर तुमच्यासाठी अनेक ओहळ ओपन करणार आहे. एक दरवाजा बंद झाला म्हणून काय झालं? परमेश्वर हजारो दरवाजे उघडणार आहे. एक मार्ग बंद झाला तर काय झालं? माझा देव तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडणार आहे. ज्या देवाची तुम्ही प्रार्थना करत आहात तो परमेश्वर प्रार्थनेची उत्तर देणारा देव आहे. आज जीवनातल्या अडचणींना, दुःखांना पाहून निराश होऊ नका, कारण माझ्या देवाने ठरवले आहे की तो तुमच्यासाठी आशीर्वाद मोकळे करणार आहे. तुमच्या जीवनावरती आशीर्वादाचा पाऊस पडणार आहे. लोक तुमच्या मदतीला येतील, देवदूत तुमच्या मदतीला येतील, कारण स्वतः देव तुमच्या मदतीला आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, रस्ते बंद झाले म्हणून निराश होऊ नका, अडचणी आल्या म्हणून दुःख करत बसू नका. परमेश्वराची दया महान आहे. तुमचे आशीर्वाद थांबवण्याचं धाडस या जगात कोणामध्ये नाही. प्रियांनो, तुमचा बाप तुमच्या बरोबर आहे. तो तुमची मदत करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराने एका विधवेचा वापर केला, कावळ्यांचा वापर केला, विधवेचा वापर केला. सगळ्या पक्ष्यांमधला खतरनाक पक्षी म्हणजे कावळा. किती लोक आमेन म्हणणार? लहान मुलाच्या स्टोरी बुक मध्ये सगळ्यात तुम्हाला असंच दिसते, चतुर कावळा. हालेलुया. ऐकते की नाही? चतुर कावळा. अजून काय? स्वार्थी कावळा. असे पण काही तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील. एकदा कावळ्याच्या चोचीत आलं ना काही, ते कधी कोणाला काही मिळू शकत नाही, शक्य नाही. पण त्या ग्रीडी कावळ्याचा, ग्रीडी क्रो आहे की नाही, आहे ना एक स्टोरी, त्या कावळ्याचा देवाने स्वभाव बदलून टाकला. हालेलुया. त्याचा वापर केला. विधवा, विधवा म्हणजे तिला पती नाही, स्वतःचे खायचे प्यायचे वांदे तिचे, पण तिने देवाच्या दासाला मदत केली. फार मोठी गोष्ट आहे. तुमच्यासाठी तुम्ही विचार कराल की राजे आणि मोठमोठे लोक उभे राहतील. जेवढे मोठे
तेवढे महान लोक आहेत. मी काय बोलणार नाही, तुम्हीच बोला तुम्हाला काय बोलायचंय ते. पण देव गोरगरिबांचा वापर करतो. खरंच मी पाहिलंय ज्याचे खिशे तुडुंब भरलेत ना, खिशे फाटायला आलेत, बँक फुटायला आली आहेत, त्यांच्या खिशातून 1 रुपया निघत नाही. पण असे लोक मी पाहिलेत की ज्यांच्याकडे 1च रुपया आहे, पण पास्टर हे 1 रुपया चर्चच्या कामासाठी मी देत आहे, घेऊन टाका आणि चर्चचं काम करा. असे लोक आम्ही पाहिलेत. प्रभू त्यांना आशीर्वादित करो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. हा परमेश्वराचा हात आहे प्रियांनो. एक मार्ग बंद झाला तर निराश होऊ नका. कुठून ना कुठून परमेश्वर तुमची गरज पूर्ण करणार आहे. योहान 2 अध्याय 1 ते 11 वचनामध्ये या ठिकाणी काना गावचं लग्न काय संपलं? तिथं द्राक्षरस संपला. मग द्राक्षरस संपलं, मग लग्न संपलं, लोक निघून गेले का? नाही. एक मार्ग संपलाय. पण जो सगळ्यांसाठी स्वर्गाचा मार्ग तिथं होता, तो सगळीकडे मार्ग काढू शकतो. जिथं मार्ग नाही तिथं मार्ग काढणारा येशू तिथं आहे. द्राक्षरस संपलाय, पाणी पण संपलंय. किती लोक आमेन म्हणतील? द्राक्षरस नुसता संपला नाही, पाणी पण संपलंय. का? कारण की येशूने सांगितलं पुढे जाऊन, रांजण पाण्याने भरा. मग त्यांनी भरले. पाणी पण नव्हतं. मग त्या पाण्याचं रूपांतर येशूने द्राक्षरसामध्ये केलं. हालेलुया. तुमचे द्राक्षरसाचे बुधले तुमच्याकडे राहू द्या. येशूने नवीन रीतीने चमत्कार केला. तो द्राक्षरसांच्या बुधल्यामध्ये तो तुम्ही बनवलेला द्राक्षरस आहे. प्रभूची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. माणसं हाच विचार करतील. हालेलुया. कळतंय का नाही कळतंय? लाईट बिल भरायच्या लाईनमध्ये तुम्ही उभे आहात, तिथं हॉटेलचं बिल कोणी घेणार नाही. समजायलंय का नाही समजायलंय? लाईट बिलच्या रांगेत तुम्ही उभे आहात, तिथं तुम्हाला रेल्वेचं तिकीट कोणी देणार? हालेलुया. कळतंय का नाही कळतंय? डोक्यावरून वगैरे चाललंय का? नाही. लाईट बिल भरण्याच्या रांगेत उभे आहात, तिथं तुम्हाला लाईट बिलच भरावं लागेल. तिकिटाच्या रांगेत उभे आहात, ट्रेनचं तिकीट घेताय, तुम्हाला तिथं तिकीटच भरणार. तिथं जाऊन लाईट बिल देऊ नका, फुकट वांदे होतील, गडबड होऊन जाईल. असं करू नका. पण प्रभूची स्टाईल निराळी. हालेलुया. तुम्ही कशासाठी पण लाईन लावा, प्रभू तुमची गरज पूर्ण करणार. हालेलुया. काहीही घेऊन या. लोक दगडी रांजणाकडे आले असतील, पाणी पाणी. अरे पाणी नाही, पाण्याचं रूपांतर द्राक्षरसात झालंय. हा आमचा प्रभू आहे. हा आमचा प्रभू आहे. थक्क करणारा आणि प्रत्येक परिस्थितीत मार्ग काढणारा परमेश्वर आहे. आशीर्वाद का जातात याचं हे 4थं कारण आहे. एकाच ठिकाणी नुसतं हा विचार करू नका, मला इथूनच मदत येणार आहे, बाकी देवा मी ऐकणार नाही काहीच. मला इथूनच मदत येणार आहे देवा, बाकी मला काही माहित नाही. तू इथूनच माझं काम कर. करायचं नाही तर बघ. मग देव म्हणतो बाजूला तुझ्या 2 करोड पडलेत, हे बघ हे बाजूला. नाही प्रभू, मला इथूनच आले पाहिजेत. 200 रुपये तिथून मागतोय, पण जवळ देवाने दुसऱ्याला पाठवून दिले त्या गोष्टीकडे दिसत नाही. हा परमेश्वर आहे प्रियांनो. कधी मासा पाठवल, कधी कावळे पाठवल, कधी गाढवं पाठवल, कधी काही पाठवल. आमची नजर चौकस पाहिजे, कुठून येतोय माझा आशीर्वाद. आणि माठ्यासारखं एकीकडेच बघत बसू नका. डोळे उघडे ठेवा. तुमचे आशीर्वाद तुमच्याकडे धावत आलेत. रेकग्नाइज करता आलं पाहिजे की अरे हा, हे देवाने पाठवलेला आशीर्वाद आहे, हा मी प्राप्त केला पाहिजे. चौकस बुद्धीच्या लोकांच्या जीवनात आशीर्वादाची उणीव नसते प्रियांनो. सतत आशीर्वाद त्यांच्या जीवनावरती टिकून राहतात. पहिली गोष्ट अविश्वास काढून टाका. दुसरी गोष्ट मागत राहा, प्राप्त होणार आहे. मागण्याचं थांबवलं, आशीर्वाद गेले.
यथायोग्य रीतीनं मागा. तसं नाही मागितलं तरी आशीर्वाद गेले. एक मार्ग बंद झाला तर दुसऱ्या मार्गाकडे पण लक्ष द्यायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला देव आशीर्वादित करेल. एक नोकरी गेली तर रडत बसू नका. मॅनेजर साहेब तुमच्या पाया पडतो, तुमच्या पुढं लोटांगण घेतो, तो म्हणतो अरे हाड तुला नाही देत. अरे मॅनेजर तुझ्या पुढं मी पाया पडतो बाबा, एवढ्या वेळेस मला सांभाळून घे, हे ते. अरे देव म्हणतो मोठ्या ऊट मोठी नोकरी देतो तुला मी, तिथून निघ तू बाहेर. माणसाच्या कुठं पाया पडतो, माझ्याकडे ये, मी तुला राष्ट्रवतना दाखल देणारा देव आहे, मी तुला आशीर्वादित करणारा देव आहे. माणसाची हाजी आजी करणं सोडून द्या प्रियांनो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बेधडक जीवन जगा. नाही ना, चल नाही, तुझ्यापेक्षा मोठं काम परमेश्वर मला देणार आहे. हालेलुया. कोणाविषयी चिंताक्रांत होऊ नका. ज्या देवाचं तुम्ही कार्य करत आहात तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. बोले येशू मसीह की. पाचवा आणि शेवटचा मुद्दा, आशीर्वाद का अडतात? कधी कधी वैरी आपले मार्ग अडवतो. वैरी कोण आहे आपला? सासू. असं करू नका. आताच ऐकलं ना आपण, एकमेकांना माफ करून टाका म्हणून, आहे की नाही? वैरी कोण आहे? सैतान. वैरी, दुष्ट सैतान बरेच वेळा माणसाचे मार्ग अडवतो. बायबलमध्ये पण अशा बऱ्याचशा घटना आहेत. अब्रामाने विहिरी तयार केल्या, म्हणजे रिच माणूस होता एकदम, त्याच्याकडं कशाची कमी नाही, गुरं ढोरं सगळं सगळं एवढं विपुल केलं ना, नोकर चाकर एवढा खतरनाक होता. 5 राजांनी ज्यावेळी सदोम गमोराला लुटून गेले, घरातले नोकरांना बोलवलं, सगळं चलो लढणे के लिए जाने का है. अरे आम्ही तर झाडू पोछावाले, आम्ही लढणार, चला जाऊ आपण, परमेश्वर आहे आपल्या बरोबर. 318 लोकांना बरोबर घेतलं, 318, आणि जाऊन 5 राजांना हरवून आला. एवढा खतरनाक मॅन ऑफ गॉड होता. हात घालल त्या कामात यश बरकत. का? ते 318ही महत्वाचे नाही तर बाकी काहीच नाही, फक्त हात देवाचा, यशस्वी होण्याचा आशीर्वाद पाहिजे. हालेलुया. इथं काही लोकांकडे 3 लाख जरी सैन्य दिलं तर काही फायदा होत नाही. कळतं तुम्हाला? आशीर्वादित लोक आपल्या बरोबर असले पाहिजे. समजतंय? तर काय झालं की ह्या अब्रामाने, एवढा जबरदस्त माणूस, त्यांनी विहिरी खणल्या. अब्राम नंतर मरण पावला. वैरी होते पलिष्ठी. काय केलं बघा, एकच वचन वाचू, उत्पत्ती 26 आणि 15 वचन. जेनेसिस 26:15. त्याचा बाप अब्राम ह्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ठांनी मातीने बुजवल्या. किती? सर्व, एक पण नाही ठेवली. जेवढ्या विहिरी अब्रामाने तयार केल्या, म्हणजे चाकरांच्या मदतीने, चाकर खणणारे होते पण मेन मालक अब्राम होता, अब्रामाच्या विहिरी होत्या त्या. मग ह्या अब्रामाच्या विहिरी पलिष्ठांनी माती टाकून बंद केल्या. काय फायदा झाला त्याचा? वैरी असंच करतात, नुकसान करायला येतात. ताबा घेतला असता नुसत्या विहिरीचा, पाणी त्यांना मिळालं असतं, पण ताबा नाही घेत ते विहिरी बुजवतात. कारण त्यांची डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटी असते. नाश कसा होईल, स्वतःचाही फायदा करायचा नाही पण दुसऱ्याचं नुकसान कसं होईल याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. आपला फायदा नाही झाला तर चालेल पण त्याचा वाईट झालं पाहिजे, असे काही लोक असतात. आणि सैतान त्यापैकी. पलिष्ठांमध्ये दुष्टात्म्याचं कार्य आहे प्रियांनो. पलिष्ठांनी विहिरी बुजवून टाकल्या. मग बुजल्या म्हणजे काय कायमस्वरूपी बुजल्या का? नाही. इसाकाचा देवाने वापर केला. जेवढ्या बापाच्या विहिरी होत्या, भांडणं होत होते कितीतरी, पण तरी पण त्या सगळ्या परिस्थितीत इसाकाने बापाच्या सगळ्या विहिरी खोदून काढल्या. बोलो येशू मसीह की. हालेलुया. मग ही विहीर जी बुजवली वैऱ्याने, असं सैतान कधी कधी आमच्या आशीर्वादाचे दरवाजे बंद करू शकतो. मग आम्ही इतकं सतर्क राहायचंय, एवढं सांभाळून राहायचं कुठल्या मार्गाने सैतान येतोय, आशीर्वादाचे दरवाजे का बंद करतो, काय होतंय का आपल्या जीवनात, सैतानाचं कार्य आहे का, चाललंय का. एखादं जर समजा आता फील होतंय की मी प्रार्थना करतोय, सगळं चांगलं चाललंय, आणि अचानक असं फील होतं काय नाही, मला प्रार्थना असं वाटतं की सैतान येतो आणि माझे हात बांधतोय. मग काय करायचं? असं एखाद्याला दिसलं मग काय करायचं? त्यांनी पाय बांधायची वाट बघायची, है की नाही? मग शेवटी पेटीत कसा घालतोय त्याची पण वाट बघायची. काय करायचं? काय त्याने खूप चांगलं बोललं कोणतरी. काय करायचं? प्रार्थना करायची ना, आज्ञा करायची, त्याला धमकवायचं, चल निघ येशूच्या नावात. हालेलुया. माठ्यासारखं ते बघत बसू नका.
हालेलुया. आपला वरचा मजला भरलेला असला पाहिजे, रिकामा नको. बोले येशू मसीह की. आम्हाला कळालं पाहिजे की कुठल्या परिस्थितीत आम्ही काय करायचं. जेव्हा नकारात्मक गोष्टींना सुरुवात होते त्यावेळेस तुमच्याकडं ख्रिस्ताचं विजयी सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याने त्या दुष्टाला हाकलून द्यायचं, बघत बसायचं नाही. मग इथं अब्राम गेल्यानंतर इसाकाने तात्काळ ऍक्शन घेतली नाही. काय माझ्या बापाच्या विहिरी का बुजवता तुम्ही, लहान असेल कदाचित, पण नंतर जाऊन त्या विहिरी त्याने खणल्या. असं सामर्थ्य आमच्याकडे पाहिजे. जे आमचे हक्क आहेत, जे आमचे आशीर्वाद आहेत, ते आशीर्वाद आम्ही टिकून धरणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. संत पौलाला सुद्धा एकदा सैतानाने अडवलंय. संत असं लिहिलंय बायबलमध्ये, मनचं नाही सांगत मी, ऐका वाचूया आपण. पहिले थेसलनी 2 अध्याय 18 वचन. 1 Thessalonians chapter 2 verse 18. ह्यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याचे इच्छिले. मी पौलाने एकदा नाही तर 2दा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हाला अडवले. थेसलनीला जायचंय पौलाला, पण सैतानाने 2दा इच्छा केली पौलाने, पण दोन्ही वेळेस सैतानाने त्याला अडवलं. कोणाला? संत पौलाला. सैतान कधी कधी मार्ग अडवतो. पण जर तुमच्याकडे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे तर तुम्ही त्या अडखळणावरती विजय प्राप्त करू शकता. आशीर्वादात टिकून राहणं हे जास्त महत्वाचं आहे. सैतानाच्या कुयुक्त्यावर आम्हाला विजय मिळवता आला पाहिजे. बोलो येशू मसीह की. म्हणा, मी आशीर्वादित आहे. आज नंतर माझे सर्व आशीर्वाद माझ्या जीवनात, माझ्या परिवारात, माझ्या मंडळीत, माझ्या लोकांमध्ये टिकून राहणार आहेत. येशूच्या नावात 2024 सालात, या वर्षामध्ये मोठ्या आणि महान गोष्टी माझ्या जीवनासाठी येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. हे वर्ष एक महान विजयाचं वर्ष आहे. या वर्षामध्ये माझे सर्व आशीर्वाद माझ्याकडं धावत आलेले आहेत. मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. माझा कोणताही आशीर्वाद माझ्या जीवनातून जाणार नाही. मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया.